नागपुर के अजनी थाना क्षेत्र से एक चौंकाने वाली खबर सामने आई है। राजकमल चौक स्थित देशी शराब की दुकान पर शुरू हुआ छोटा सा विवाद देखते ही देखते इतना बढ़ गया कि एक निर्दोष व्यक्ति की जान चली गई। शराब के नशे में शुरू हुई तकरार घर तक पहुंच गई और मारपीट में एक युवक की मौत हो गई। घटना शनिवार 22 नवंबर की शाम की है। अजनी थाना क्षेत्र के राजकमल चौक स्थित देशी शराब की दुकान पर आरोपी गोलू राही, जो इमामवाड़ा का रहने वाला था, शराब पी रहा था। उसी दौरान उसका रिश्तेदार वीरजी बालाजी केवटिया उसे समझाने दुकान पर पहुंचा, लेकिन गोलू के साथियों को लगा कि वीरजी उसे मारपीट करने आया है और वे बीच बचाव करने पहुंच गए। छोटी सी बात देखते ही देखते बड़े विवाद में बदल गई। विवाद इतना बड़ा कि मामला सभी के घरों तक जा पहुंचा। इस दौरान वीरजी केवटिया के घर के सामने गोलू राही और उसके समूह का झगड़ा हुआ। हंगामे के बीच राजेश बंसोड़, जो सिर झगड़ा शांत करने पहुंचा था, उसके सिर पर पत्थर लग गया। पत्थर लगने से राजेश गंभीर रूप से घायल हो गया और उसकी मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने इस घटना के बाद तेजी दिखाते हुए आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। साथ ही मुख्य आरोपी गोलू राही और वीरजी केवटिया को भी हिरासत में लिया गया है। शनिवार दिनांक 22/11/2025 रोजी पोलीस ठाणे अजनी हद्दीत राजकमल चौकात एक देशी दारूची भट्टी आहे जयस्वाल यांची। तर तेथे आरोपी गोलू उर्फ गोलू शिवप्रसाद राही, वय 37 वर्ष, राहणार रामबाग इमामवाड़ा, हा दारू पेत बसलेला होता। तर त्याच्या नातेवाईकांचा फोन आरोपी क्रमांक 1 वीरजी बालाजी कवेटिया यांना आला व त्यांनी असे म्हटले की हा खूप दारू पितो, याला तुम्ही थोडंसं समजवा। तर यावरून वीरजी कवेटिया हा त्याला समजवण्यासाठी देशी दारूच्या दुकानात आला व याची मजा घ्यावी म्हणून तोंडावर बांधून तो त्याला गोलू राहीला पकडून घेऊन चालला होता। तर मृतक आणि त्याचे साथीदार बाहेर उभे होते। त्यांना असं गैरसमज झाला की हा जो वीरजी आहे हा त्या गोलू राहीला मारत आहे। यावरून त्याला सोडवण्याबद्दल बाचाबाची झाली आणि अचानक बाचाबाचीचे रूपांतर गंभीर भांडणात झाले। तर जो गोलू राही आहे ते जे मृतक आहे, मृतक आणि त्याचे काही मित्र वीरजीसोबत भांडत असताना, मारझोड करत असताना गोलू राही हा वीरजीच्या घराजवळ गेला व तिथे त्याची मुलं व इतर आरोपी उभे होते। त्यांना बोलवले की तुमच्या वडिलांना, तुमच्या नातेवाईकाला मारत आहे। त्यावरून ते सगळे धावत आले आणि अचानक साध्या भांडणाचं रूपांतर गंभीर भांडणात झालं आणि पाच वयस्कर आरोपी आणि 2 बाल आरोपींनी मृतक राजेश बळवंत बनसोड, राहणार चौधरी मोहल्ला, याचा दगडांनी डोक्यावर मारून निर्घुण खून केला। त्यामुळे ही घटना होत असताना लगेच आमचे बीट मार्शलला दीपक धांडे यांना माहिती मिळाली। ते स्पॉटवर पोहोचले, आम्हाला सुद्धा कॉल केला। तर बीट मार्शल पोहोचल्याबरोबर लगेच त्यांनी 2 आरोपींना जागीच पकडले। त्यात हा वीरजी कवेटिया आणि गोलू शिवप्रसाद राही यांना जागीच पकडण्यात आले व आम्ही पोहोचल्याबरोबर आम्ही तेथील जो मृतक होता त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन मेडिकलमध्ये नेले असता पण डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केले, म्हणजे तपासणी केल्यावर ब्रॉड डेड घोषित केले। आणि लगेच आम्ही नंतर DB पथकाने व इतर क्राईम गुन्हे युनिट 4 यांच्या मदतीने इतर आरोपीसुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। एक जो शेवटचा आरोपी संजय केवटिया हा उरलेला होता, हा DB पथकाने मोठ्या शिताफीने पडण्याच्या तयारीत होता गुजरातमध्ये। तर मोठ्या शिताफीने त्याला पकडून त्याला सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। उर्वरित 4 आरोपींचा 27 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। काल अरेस्ट झालेला आरोपी संजय केवटिया याचा आज PCR साठी त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करतो। आरोपी क्रमांक 1 वीरजी लखेटिया यावर 2021चा एक हाफ मर्डर आणि दंग्याचा गुन्हा दाखल आहे। आणि जो मयत हा डायलिसिस टेक्निशियन होता, पण त्याला लता मंगेशकर हॉस्पिटलमधून काढून टाकण्यात आले होते। तर आता सध्या तो पण मजुरीचेच कामं करायचा आणि सगळे आरोपी हे मिरची मसाला विकण्याचे काम करत होते। कारण न्यूज़ के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली,
सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।